अगं तू इथे? अगं इथे एक पेशंट आहेत, त्यांना ना घरी जाऊन ट्रीट करावं लागतं म्हणून आलेले मी. हो, कोण पेशंट ग? अगं ते हे तू नाही ओळखत त्यांना? अगं नाव तरी सांग मला. वहिनी, नावात काय बरं? असेल कोणीतरी. तू त्यांना सोड, तू मला सांग, तू कशी आहेस? कसं चाललंय तुझं? मी एकदम मस्त मजेत आहे. बरं ऐक ना, मी काय म्हणते, इकडे जवळच माझं घर आहे, आपण घरी जाऊयात आणि छान चहा पिऊयात. घरी? घरी कशाला? हा, असं काय करतेस तू? पहिल्यांदाच माझ्या गावात आलीयस, तुला अशी बरी जाऊ देईन मी. तू चल, आपण चहा घेऊयात मस्त. वहिनी मला ना कसं तरीच होतंय, म्हणजे काय करावं ना काहीच सुचत नाहीये. आपण ना एक काम करू, आपण यांना ना आपल्या बंगल्यावर घेऊन जाऊ. मग तुम्ही तिथे चहा घ्या आणि गप्पा मारत बसा, हो ना? अगं हो हो चालेल चालेल. अगं बेस्ट आयडिया आहे. हो हो चल आपण तुझ्या माहेरी जाऊ. तुझा चल 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 पटकन. काही काय दादा, यांना तर माहित बी नव्हतं की मी इथं आले. आहो, तुम्ही इथं काय करता? मी ते तुझ्यासाठी इथं आलो होतो. तुम्हाला कसं कळलं मी इथे? अगं तुझं सध्याचं वागणं बघता तू नोकरीसाठी अशाच कोणत्या तरी ठिकाणी गेली असशील, ही येडं पण सांगेल. आणि मी तर शहाणा आहे ना, मला लगेच कळलं, मग आलो इथं. नोकरीचा तुझा पहिला दिवस आहे ना, मग तुला हे आपलं ऑल द बेस्ट करायला. हा, ऑल द बेस्ट. लय उशीर केला त्यासाठी का? नोकरी नाही मिळाली? नाही मिळाली ना, तेच बरं झालं. मिळाली, ट्रेनिंगची परवानगी पण मिळाली तिला. लवकरच कामावर पण येणार आहे ती आता. काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का? झाला ना, मला ना खूप आनंद झाला. हा सर बोला की. तुम्हाला ना गुड न्यूज द्यायची होती म्हणून कॉल केला होता. आमच्या कॉलेजमध्ये ना कॉन्व्होकेशनची तारीख ठरलेली आहे आणि नवीन बॅचच्या कॉन्व्होकेशनमध्ये तुळजाला आहे ना गोल्ड मेडल आणि डिग्री देऊन सन्मानित करणार आहोत. काय सर, लय भारी बातमी दिली तुम्ही. माझं लय मोठं काम हलकं केलंय तुम्ही. तुम्ही तिचा सत्कार करणार आहे ना, हे ऐकून लय भारी वाटतंय बघा सर. तुम्हाला आनंद होईल ना म्हणूनच कॉल केला होता. आणि हो, तुळजाला ह्या कार्यक्रमात हजर राहावं लागेल. काय आहे ना, आमच्याकडे आहे ना माहेरचा पत्ता होता, म्हणून आम्ही पत्र तिच्या माहेरच्या पत्त्यावर पाठवले. तिथून ते पत्र कलेक्ट करा आणि तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही डॅडींच्या घरी पाठवलंय ते पत्र? हो का? काही अडचण नाही, घेतो मी ते पत्र. हा हा, ठेवतो. तेजू, पाणी घे. तुला बरं वाटतंय ना? का सूर्याला फोन करू मी? नाही, आता बरं वाटतंय मला, हो ना? आता बरं वाटतंय. हो ठीक आहे. आता ती पी पी पाणी पी, रिलॅक्स. किती आता तुझं तर माहेरात आहे. तिला जर ते पत्र मिळालं तर माझी तिला सरप्राईज द्यायची सगळी मेहनत पाण्यात गेली. काय करू आता? काय होऊ दे, पण ते कार्यक्रमाचं पत्र तिच्या हातात पडण्याआधी मला तिथं पोहोचलं पाहिजे, तर सगळा खेळ बिघडत. मॅडम. हा सर, सांगा काय काम करायचं? हे सगळं वाचून घ्या, ठीक आहे? आणि जे ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं इंग्रजीमध्ये जमेल ना? वय मॅडम, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे नवीन सर आहेत ना, ते बदली होऊन आलेत आणि त्यांचा गावकऱ्यांसमोर अपमान झाला ना, त्यामुळे ते थोडेसे नाराज आहेत. पण तुमच्या भावानं खूप उत्तमरित्या त्यांना समजून सांगितलं बघा. वय, पण ह्या सगळ्याचा त्यांनी राग नाही मानला म्हणजे झालं. हा, थोडंसं नाराज आहेत ते, पण मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही हे सगळं वाचून घ्या आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला विचारा, मी सांगेन. चालतंय.
जिजू, त्या दिवशी मी तुम्हाला एवढे मोठी सामानाची जी लिस्ट दिली ना, त्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आलाय. काय? मला असं वाटतं की आपण कमी सेटअप मध्ये सुद्धा क्लिनिक सुरू करू शकतो. म्हणजे कसं करायचं? म्हणजे बघा, आपण वेंडरला जे सामान मागवणार ना, तो तेच आणून देईल आपल्याला. म्हणजे आपला खर्च पण वाचेल. आणि बेसिक क्लिनिक सुरू करण्यासाठी आपल्याला टेथोस्कोप आणि एक बीपीचं मशीन लागेल. आणि एकदा काय तुझ्याच्या हातात सगळी सूत्र गेली ना, की मग तीच तुम्हाला सांगेल तिला काय हवंय नकोय ते. या 2 वस्तूमध्ये दवाखाना सुरू होईल? अहो, 2 म्हणजे 2 नाही, त्याच्यामध्ये अजून पण काही वस्तू येतील. म्हणजे इतर ड्रेसिंगचं सामान आणि बेसिक गोळ्या हे सुद्धा येईल ना त्याच्यामध्ये. पण आपण सध्या मोठ्या वस्तू काही मागवायला नको. आणि मला असं वाटतं आधी तुळजाच्या हातात क्लिनिक येऊ दे. तोपर्यंत दवाखाना सुरू होईल. त्याच्यासाठी जे बेसिक सामान लागतं ना, त्याची ऑर्डर मी तुम्हाला देईन. चांगलंय की मग लगेच लागू आपण कामाला, है ना? येस. मॅडम, हे तुळजाच्या कॉलेजमध्ये जे कार्यक्रम होणार आहे ना, त्याचं पत्र आहे. तिला तिकडं डिग्रीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. पण मला तिला डायरेक्ट तिकडे घेऊन जायचं. पण अडचण अशी, तिला जर मी हे सांगितलंच नाही तर ती येणार कशी तिकडं? ह्याच्यातनं तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. जिजू, ते सगळं माझ्यावर सोडा.